स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही, स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. किती मोठी समस्या असू दे साईनाथा, ते तुझ्या नावातच समाधान आहे. बोला ओम साईराम, साईनाथ महाराज की. ओके चला आला नाश्ता. हमें क्या बताओ, ये अपना जिंदगी तुम चल क्या है, तुमको ये अगले साल बाबा ने बुलाया तो तुम मन की इच्छा थी कि आप ये साल बिताने का. इथे एक गेला आपला गेला गायब गायब गेला. ओम साईराम. चहा झाली, आंघोळ झाली व्यवस्थित. आता प्रवासाला सुरुवात. ओम साईराम. ओम साईराम. साईराम दादा. ओम साईराम. चहा घेतला काय? येतोय. चला हे बघा साईराम. साईराम मामा. ओके ना एकदम तब्येत वगैरे? साईराम. हो साईराम, लक्ष द्या आमच्याकडे जरा. माणसाला असताना इकडे. हो साईराम. छान बटर आहे. तुमचा बटर आला नाही ना? त्याला रडवीन, रोज रडवीन त्याला. साईराम. पाचवा नाही, चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसाची सुरुवात आपण ढोल ताशा पथकाने सुरू करूया. पहिला वरचा आयटम लावूया. हे आयटम चालू झालेले आहेत. आता कच्ची वाजायला मजा नाही. अरे हो बघा. दुसरी गोष्ट जी अंघोलीला बालद्या नेता त्याला म्हणजे बालद्यांना घेता तिथंच ठेवता वस्तू ती कंपल्सरी एका जागेवर ठेवा जा तुम्ही. दुसरी गोष्ट आपल्याला आता 2 लाईनी करून जायचं आहे. हायवे आहे आपला पूर्ण. आणि त्याच्यानंतर म्हणजे एकत्रच राहा. ज्या काही सूचना आहेत मंडळांनी दिलेल्या त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत. कारण हे असं वारंवार बोलायला आम्हाला पण सुद्धा खरं बरं नाही. पालखीला सर्वांनी खांदा द्या. बस बोला सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. साईराम. 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 आणि आता जी आपण कच्ची घेऊन चाललोय, टाल घेऊन चाललोय, ते साई सेवक आहेत, ते परत घेऊन येतील मेन रोड वरून. बरोबर ना? जिथपर्यंत आपण घेऊन जाऊ तिथपासून ते परत घेऊन येतील. त्यासाठी त्यांची ही सेवा आहे बघा. चला साईराम. शुभ सकाळ. ओम साईराम. जय शिवराय. मी राज दिपगरत. मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. करंजा टू श्री क्षेत्र शिर्डी आपला सुखाचा प्रवास सुरू आहे. आजचा आपला 4था दिवस. पहाटे उठून आपला प्रवास सुरू झालेला आहे. सूचना वगैरे ऐकलेल्या आहेत. हायवे असल्यामुळे दोघांना चालायला सांगितलं आहे. आणि मी आता थोडा व्हिडिओ चालू करताना याचा आदर घेऊन चालतोय, जेणेकरून मी रस्त्याच्या या किंवा त्या बाजूला जाणार नाही याची काळजी आम्ही घेतली. आणि नंतर आता आज आपला 25 ते 30 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. वस्ती वगैरे कुठं असेल ते आपण पुढे जाऊन सांगूच. माझ्यासोबत आहे अंकित. एखादा व्यक्ती किंवा एखादा माणूस किती विसरभुला असू शकते ते तुम्हाला थोडक्यात मी सांगते. अंघोलीला गेला, आज टॉवेल विसरून गेला, ठीक आहे, पहिला पॉईंट. आणि नंतर चहाच्या टायमिंगला, चहा पिण्याच्या टायमिंगला त्याने कप कुठे ठेवलाय ते पण विसरला. म्हणजे माणूस बघा किती विसर भोला असू शकते. चेतननी कप भरलाच नव्हता. भरलेला बरोबर, यो विसरला. कप भरलाच नाही. चेतनला बोले थोडा भर आणि फुल भरलेला तुझे. ये मी यांच्या जीवावर येते. काय बोलू, ये हाई तर मला टेन्शन नाही, कारण का मला एडिटिंग वगैरेला टाइम भेटतोय. जयेश होता, त्याचा नाव घ्यायला लागते. तो असाचा तेव्हा सगळं हातरून बितरून सगळा झुला टाकण्यापासून झुलण्यापर्यंत सर्व काही करायचा तो. आणि ये मला सांगतात हे आला काही सांगितलं. कधी सांगितलं म्हणजे
असं अंगावर पडलं ना पूर्ण. कधी सांगितलं दाखव. आणि काय बोललो ना, काय पाय दुखताना असं बोललो बोललो. आता टकाटक चालतात ते बरोबर चालतात. हा चला, ओम साईराम. आणि आपण नेहमी रस्ता पलटून त्या गावाच्या एंट्रीला थांबत असतो, पण यंदा ही जागा बघून आपण इकडे थांबलोय. कारण का मस्त सर्वजण याच्यावर राहतील. 5:30 वाजलेत आणि सेफ, म्हणजे पाऊस वगैरे आला तरी काही टेन्शन नाही. मावळमधल्या वडगावमध्ये आहोत आणि गावातून रस्ता आहे. आता थोड्याच वेळेला हायवे लागेल आपल्याला. नंतर मग आपलं परत चहाचा नाश्ता होईल. 1 तास आपल्याला कंटिन्यू चालायचं आहे. आणि चालता चालता पण झोप येते, एवढी झोप आलंय. चॅटिंग नसते करायची, फोनवर बोलायचं नसते. हां, फोनवर बोलत होतो. आता विषय असा आहे, बसतोय तिथे डायरेक्ट झोप येते. आणि तुम्हाला चालताना झोप आले. जय श्रीराम. ओम साईराम. जय श्रीराम. जय श्रीराम. वडगाव चौकामध्ये आहोत आपण आणि आपण लेफ्ट मारलेला आहे इथून. आणि रसायनी फाटा बोलतात काय याला दादा, असं वाटतोय. आणि तो कुठं प्रॉपर लिहिलेलं नाही, म्हणून वडगाव चौक तिथं मेन ऑफिसवाले लिहिलेला, म्हणून वडगाव चौक म्हणतोय. लेफ्ट मारला, प्रवास सुरू आहे. नेहमी आपण चहासाठी इथं थांबायचो, पण गेल्या वर्षी आपण थोडा पुढं थांबतोय. तर बघूया कुठं थांबले ते. ओके, साई बाबा की ओम साईराम. दगड इंजिन मधून धूर निघलाय. दगड टाकून पण होईल. वाचली बघ गाडी ना, इंजिन मधून धूर निघला. चलत नाही गाडी, दगड टाकायला. साईराम इकडे बघा, दोघं इकडे बघा, इकडे बघा. थांबा, पॉज घ्या. ओके, चला आला नाश्ता. एक नंबर. दादा साईराम, कसा आहे नाश्ता? 1 नंबर. साईराम झाली झोप? साईराम रात्रभर व्हिडिओ कॉलवर असतात माझ्यासोबत. मी एडिटिंग करत असतो, साईराम व्हिडिओ कॉलवर असतात. आणि मग आता कुठं जिथं स्टॉप घेईल तिथं साईराम झोपलेले असतात. आणि साधारण झोप नसते, वाकडी तिकडे झोप असते, मजबूत झोप. मामा बघा पाण्याची सेवा करतात. साईराम चम्मच नाही, येईल येईल सगळं येईल, हातात येईल सर्वजण. ओके साईराम. खाता पिताना आपली सर्व पदार्थ दिसले पाहिजे ना, एकदम टेस्टी ना. सांबार, सांबार, मेंदूवडा, मेंदूवडा, मेंदूवडा बेस्ट बेस्ट, व्हेरी गुड. मस्त एकदम हसरे चेहरा आहेत सर्वांचं. साईराम साईराम. साईराम साईराम. अरे अलिबागचे ना सर्व तुम्ही? अरे तुम्ही लास्ट आहो मग. हे बघा अलिबाग वरून. मित्र नाव काय? राज पाटील. नंतर मित्र ऋतिक म्हात्रे दादा आहे आपल्या समोर. नंतर अभिषेक दादा आहे. चला ओके. बघा अलिबाग वरून आहेत. पदयात्रेला किती वर्ष झाली? 5 वर्ष झाली. याच दिंडीतून येता? ओके. कसं असतंय सर्व काय? म्हणजे आपण दोघं सेमच प्रवास सुरू केलेला मला वाटतंय. तुला 5 वर्ष झाली ना? मला पण 5 वर्ष झाली. मी 1-2 वर्ष आलो ना. हा हा मध्ये एक म्हणजे गॅप पडली. ओके ओके. नंतर 3 वर्ष झाली. ओके. नंतर 3 वर्ष. ओके. करा नाश्ता करू दे त्यांना, त्यांना डिस्टर्ब नाही करणार. साईराम. मामा नाश्त्याला काय आहे?
वडे वडे काय ते काय बोलतात आया आया मेंदू वडे ओके ओके ए मामा मेंदू वडे चटणी मारके ए बाबा मग ऐका इकडे शेवटच्या मानाचा झेंडा नाश्ता येते आमचा नाश्ता येते इकडे वडा भरवायचा तुला इकडे साईराम 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 काय ओके ना होईल होईल काय नाही साईराम आमा साईराम 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 झालाय बघा जरा सांगा मला कसं झालं आपल्या कारसेवकांच्या हाताचा तोडणं मैदान टेस्ट मध्ये कोण ऐकल नाही ऐकणार ठीक आहे साईराम बर्थडे आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव सियाचा बर्थडे आहे ना म्हणून आम्ही आलो शिर्डीला दिंडी चालले ना तिथे भेटायला तिची इच्छा होती तिची इच्छा होती पदयात्रे सोबत तिचा बर्थडे आपण सेलिब्रेट हो करूया दरवर्षी करतो ना म्हणून यंदा पण तिची इच्छा होती हो ओके हा, नक्कीच म्हणून आम्ही नक्कीच आलो. हा, शुभेच्छा तुला सर्व पदयात्रींकडून ठीक आहे अशीच कायम हसत राहा ठीक आहे चल साईराम आज तिला वाढदिवस आहे आज तिला वाढदिवसाच्या आमच्या मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर सिया हॅपी बर्थडे टू यू आणि हा आजचा जय आजचा जो आपला नाश्त्याचा जो हा कार्यक्रम होता तो तिच्यातर्फे आपल्या मंडळाला दिलेला आहे आणि मंडळ त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. चला 10 वाजत आलेत आणि मस्त नाश्ता मजा मस्ती करून निघालोय प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आपण जरा जास्त ब्रेक घेतला होता मस्त आणि मी त्या ब्रेकमध्ये एकदम मस्त गार झोपलेलो कारण का मला सकाळी चालताना सुद्धा झोप येत होती एवढी झोप माझी इनकम्प्लीट झालेली ती पूर्ण केली आणि आता सुखाचा प्रवास सुरू आहे. साईराम 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 कारसेवक आहेत थोड्या वेळ आपल्या पालखीला हातभार लावला होता. चला जाऊया. चव्हाणवाडा इंदोरीला आहोत आम्ही आणि ज्योतिबाचा देवस्थान आहे तिथं आपल्या पालखीची भेट दिली आणि आपला मानाचा झेंडा सुद्धा थांबलाय. इंदोरी शहर आणि बघा पोलीस ठाणे. ओम साईराम. पाण्याची व्यवस्था ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. सुंदर अशी सेवा झाली तुमची पाण्याची पाणी म्हणजे पुण्य ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. हाय हाय ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. हे बघा एक नंबर ना. हे बघा जेवणाच्या वस्तीवरती आपण थांबलोय. वाजलेत किती सध्या मी बघितलेलं नाही पण ही डुटकोटिंगची सेवा आहे ना ती आपल्याला अगोदर केली जाते पण पावसाच्या भीतीने आपण कुठं स्टॉप घेतला नाही. आपण डायरेक्ट नॉनस्टॉप या जेवणाच्या वस्तीवरती आलेलो आहोत आणि सर्वजण बघा आराम करतात आणि सर्व आता आतमध्ये इकडं तिकडं असतील कारण का पावसाची थोडी भीती आहे. साईराम. ओ साईराम. साईराम तुम्ही काय पिता? दूध कोल्ड्रिंक आहे. बघू कशी. कोणी बनवली? हा छान आहे ना. नाही घ्या मी घेते मी घेते दुसरी. तुमचा हक्क आहे. साईराम. ओम साईराम. आज मस्त ठाट केला बघा साड्यांचा ना मस्त दिसतात सर्व बाळूमामा जिंदाबाद. हा, म्हणजे बालूमामाने दिला. गेल्या वर्षी दिली. ओके साईराम.
साईराम साईराम. सर्व कार सेवक जे आपली सेवा करत असतायत. साईराम साईराम काकू तिकडं बघून हाय काय करता म्हणजे त्यांना तो हाय जाईल मला ना हाय जाणार. साईराम. बाराला अजून 5 मिनिटं आहेत आणि दूध कोल्ड ड्रिंक पितोय विथ सब्जा. सब्जा आहे बघा. कसं आहे पियाला? माल भरभरून टाकलेला आहे. सब्जा पण भरभरून आहे. चालेल आता तू बोललास तर मी लगेच जाऊन घेऊन येते. एक एक्स्ट्रा घेऊन आलास ना बाबा? एवढा मस्त झालाय. तुम्हाला पण आलं ना उत्तर? तुला पण आणू? चला जेवायची वेळ झालेली आहे आणि बघा काय काय जेवणामध्ये डाळ भात भाजी पापड चपाती. भाजी कुठची आहे? भाजी भाजी म्हणजे चण्याची भाजी आहे पण मी फक्त बटाट घेतला आहे आणि वांग्याचं भरीत सॉरी भेंड्याचा भरीत आहे आणि लोणचा आणि गुलाबजाम स्वीट मध्ये बघा. आणि म्हणून सांगते 4-5 ग्लास पिल्यानंतर जेवायची इच्छा मिळाली. दूध कोल्ड ड्रिंकचा 4-5 ग्लास पिल्यानंतर बघ त्याने पण 5-6 ग्लास पिले. हे बघा खूप दिवसातून आपण शेवटच्या मानाच्या झेंड्याजवळती आलोय आणि साईराम बघा बाबू मामा आणि दादा आहे जो म्हणजे गाड्या काढण्यासाठी पण मदत करत आहे. शेवटच्या मानाच्या झेंड्याजवळती आहोत आणि शेवटच्या झेंड्याचे मानकरी संतोष मामा आणि दादाचं नाव काय? देवचंद ठाकूर. ओके दादा आहे. साईराम दादा. आता सर्व जे आपल्या टेम्पो वगैरे होते ते त्यांनी दोघंही क्लिअर केले आणि आता ते सुद्धा आपल्यासोबत प्रवासाला सुरुवात करायला तयार आहेत. सकाळी किती उशिरा निघता तुम्ही म्हणजे सगळ्यांची तयारी वगैरे झाल्यावर? 40-50 मिनिटं लेट. आणि हे सर्व आता सगळ्यांची सेवा वगैरे करून तुम्ही पण निघताय काय? किती वर्ष झाली आपल्याला पदयात्रेमध्ये? तुला किती टोटल 20 झाली आणि या पदयात्रेमध्ये 10 वर्ष झाली. तर बाबू मामा म्हणजे कधी कधी कार सेवक असतो, कधी कधी पदयात्रे असतो, कधी कधी मानाचा झेंडा चालवतो. तर मला एक दादा विचारायला आवडेल कारण का जेव्हा मी स्टार्टिंगला पदयात्रेमध्ये सामील झालो तेव्हा दादा पहिलाच मानाचा झेंडा चालवत असतो आणि त्याची स्पीड पण त्याच झेंड्याची असते. पण तुला आता शेवटचा मानाचा झेंडा एवढा स्लो म्हणजे हॅलो आरामात कसा जमतोय? जमून घ्यावा लागते ना. बरोबर म्हणजे त्याचे स्पीड टॉप टू टॉप असायची ते मला माहिती आहे कारण का पहिले 2-3 वर्ष तरी तो पहिले मानाचा आता गेले 2 वर्ष तो शेवटच्या मानाच्या झेंड्याजवळती असतो. बरोबर सर्व जमून घ्यायला लागते. फक्त साईंचं नाव घेत सर्वांना मिळून मिसळून आपण जात असतो. ठीक आहे चला साईराम. चला मित्रांनो 3 वाजता प्रवास सुरू केला होता. पहिला मानाचा झेंडा 3 वाजता निघाला होता आणि मला शेवटच्या मानाच्या झेंड्याची बाईट घ्यायची होती म्हणून मी थांबलो होतो. सो आता एक मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तीच म्हणजे आजची तारीख 28 आहे. हा व्लॉग तुम्हाला 29 तारखेला बुधवारी भेटणार आहे. ठीक आहे सकाळी पहाटे भेटून जाईल. आणि मी म्हणजे 2-3 दिवसाचे ब्लॉग 2-3 दिवसाचे व्हिडिओ एकत्र करून मी एक व्लॉग बनवला आहे. तो स्पेशल व्लॉग आहे. त्याचं कारण असं आहे त्याच्यामध्ये मी रायगड नवी मुंबईमधील आपला मंडळ साई द्रोणागिरी पदयात्रा मंडळ शिस्त पद्धत म्हणून ओळखलं जातो. ते का ओळखलं जातो आणि सेवा कशी देत आहेत आणि पदयात्री एकमेकाची सेवा कशी करतायत, मंडळ सेवा काय देतो ते सर्व काही त्याच्यात दाखवण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केला आहे. आपले सर्व कार सेवकांना भेटवलं आहे मी त्याच्यात. ते कशी सेवा करतायत, त्यांचा अनुभव, त्यांना किती वर्ष झाली ते सेवा करतात या मंडळाची, ते सर्व काही मी त्या व्लॉगमध्ये टाकेन. तो स्पेशल व्लॉग 29 तारखेला बुधवारी संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला भेटून जाईल. तर तुम्ही त्याचं वेट करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. स्पेशल व्लॉग असणार आहे तो. ठीक आहे. त्याच्या सर्व माहिती मी दिलेली असेल. तर तोच अपडेट देण्यास चालतो. आणि MIDC रोड आहे ना तो सध्या ट्रॅफिकवाला असतं. सो जास्त मी इथं शूट नाहीच करत कारण की समोर मोठे मोठे ट्रेलर वगैरे येत असतात. सो आता फ्री आणि रस्ता थोडा मोठा दिसला म्हणून थांबलो आणि ही गोष्ट तुम्हाला सांगितली की तो स्पेशल व्लॉग नक्की बघा. 29 तारीख बुधवार संध्याकाळी 7 वाजता. चला साईराम. ये बोलेंगे थोड़ा हिंदी नॉर्मल ऐसा थोड़ा बाल में सेट करता हूँ. दिखेगा कोई? ओके मिली तो मिली. वो तो हमारे डिंडी का हीरो है साईराम. साईराम ओम साईराम. हमारे क्या बताओ ये अपना दिल्ली तुम चल के आए. तुमको ये आगे साल बाबा ने बुलाया तो तुम मन की इच्छा थी कि आप ये साल बिताने का. बाबा बुलाया. बाबा मेरी बदली दूसरी जगह पे बदली हो गई थी काम का.
नहीं हुआ ना अभी तक। हो गए तो वापस आया, बोले बाबा ने बुलाया तो मैं इधर करके लिया। नहीं बदली नहीं हुआ अभी तक। मतलब बाबा की इच्छा है कि उनको जाने का नहीं उधर, मेरे साथ में आने का। इधर मेरे साथ मेरे नगरी में आओ, शिरडी में आओ। अरे मेरे साथ में आ जाओ चलने के लिए। हाँ तो अगली साल भी आएंगे। इधर रहने से आएगा पक्का। और बाबा ने उधर बदली की तो बाबा ने हमने लोगों ने बुलाया तुमको क्या चल के आने का तो आएगा ना साईराम। बदली उधर किधर बदली होने वाले तुमको वैजाग ना साईराम, वैजाग उनका गावी वैजाग है ना। वैजाग में हो जाएगा तो तुम वापस आएगा ना मिलने को अपने 8 दिन के लिए। मतलब वैजाग बदली हुई फिर भी आएंगे ना आप हमारे झंडी में। ओके साईराम आने वाले। तो यहाँ भी ये सिस्टम कैसा है? अच्छा है ना। चल इसलिए तो दोबारा आए हैं ना साईराम। तो साईराम आज दूध कोल्डिंग है, इसका दूध कोल्डिंग बोलते हैं हमारे इसमें, उसको दूध कोल्डिंग बोलते हैं। दूध से बनाई है ना इसलिए दूध कोल्डिंग। मिल्क मेड है। तुमको ये कैसा लगा मिल्क में? मैं नहीं पिया वो। नहीं पिया क्या? तुमको अच्छा नहीं दूध का पसंद है लेकिन बहुत अच्छा है। एक बार पे करने बोलेगा हम मेरे को भी मांगता है। अच्छा है। 8 गिलास पिली 5-5 गिलास किती गिलास साईराम ओम साईराम बाटल्या भरल्या। अरे साईराम काय तुला बघून पोरा शिकतील। मला ओम साईराम सांगतो मी का बघा त्याने मग पिला नव्हता ना म्हणून त्याने आत्ता घेतलेला आहे ना बारक्या। आणि साईराम आपण बघ पहिले रांगोळी काढण्यासाठी नंतर त्याच्या टिकल्यांचा कागद असायचा तर पाठी दाखवूया बघ या टिकल्या आता त्याच्यावर रांगोळी पडली रांगोळी पडली आणि हल्ली नवीन प्रकारचे आलेले आहे नवीन प्रकारचे। दरवर्षीप्रमाणे मसाला दूधची व्यवस्था केलेली आहे इकडं। एका गोटमध्ये नाही पिऊ शकत कारण का तो गरम आहे। एक उरडलाय मगाशी मसाला उडला। हे बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेठाण तालुका खेड जिल्हा पुणे आमची रूम दाखवते।
ग्राउंड फ्लोअरलाच घेतले वाटतं. साईराम इकडे घेतलीत की आपली? साईराम सगळा टीव्ही पण दिले ना, प्रोजेक्टर पण आहे. सगळं मला बघून दे पहिला. काय नाही हा ट्युशन नेवायला भाऊ हे बघ लिहिलेलं आहे. मला ते पिन बघूनच भीती वाटते. तुला बोललो दिगायनाला बोलव. प्रेमाशी करते ओढे ओढे काही वडाला एक माणूस, धराला वेकला माणूस. ओढू कसं मी बाबा बाबा हे काम आपल्याला नाही जमणार. दिगा आम्हालाच बोलवायचा आणि तुला लगेच थोडी घाई थोडीच होती. त्या रात्री करून दिलं असं त्याने तुझं काम. बाहेर आला बाबा बाबा ठेवा मी ठेवते. दिग्या आम्हाला घे उभार तरी दाखव. हे तोंड दाखव पहिले. इथं कोणचा आहे? हे बाताड्या ते बघ. ते डोलं भरून काय फायदा नाही तुझा. चेतन हे बघ हे बघ हे बघ हे बघ. समजला ना? इथे गेला आपला गेला गायब गायब गेला. अजून टाइम आहे. आजचा 5वा दिवस 4था दिवस आहे. उद्या ये चेहऱ्यावरती हात ठेवायचा दिवस येणार नाही, लक्षात ठेव. आणि आमच्या व्हिडिओ बघून जलू नको, रडू नको फोटो काढल्यावर. हा हे बघा साईराम रडतय. हो बघ कपली. अरे काय रे तुला 4-4, 5-5 ला सकाळचे कॉल करतात. जेवढाच जर कर्म नाही तर ये ना मग. सकाळी पहिला 4चा कॉल, नंतर 7चा कॉल. त्याला बरोबर टायमिंग माहिती आहे वस्तीवरचा. बरोबर तिकडे गेल्यावर कॉल करताय. हे बघा साईराम साई सेवक प्रीत आपल्याला दिसत आहेत आणि त्यांनी आपल्याला उकड घेऊन आलेले आहेत. मस्त उकड आलेले आहे. शेंगा मुसगा उकाना ना घेतलास? उकड म्हणलं उकाना कोण घेते? तुला ज्या हाऊस लागलं उकाना ठेवायची ना, लवकरच घे उकाना. आजच्या जेवणाची व्यवस्था या गावाच्या आंबेठाण गावाच्या सरपंचाने केलेली आहे. बघा पद्धतशीर सर्व पॅकिंग करून आणलेले आहे. सर्वात पहिले काय पापड चपाती, नंतर भात वरण मिक्स भाजी आहे, भरीत वांग्याचा भरीत आणि गुलाबजाम स्वीट मध्ये. आणि स्वीट पोरगा कोणचा? कैलास दादाचा पोरगा आहे. पाण्याची सेवा करतोय तो. मस्त पॅकिंग करून आणले बघा. आंबेठाण गावाच्या सरपंचाने दिल्या. त्यांना थोड्याच वेळात नंतर भेटवते तुम्हाला.
माझ्या साईला भेटाया तुम्ही साकार भाडलं बोलवून संताईन मला तो पालखी घेऊन
अरे बाबा बाबा आगमन बघा कोणचं झालं माग. हा तेच हे बघा मावापुरी घेऊन आलं. आगमन बघा कोणचं झालेलं आहे. या 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 पंचपक्वान असं सजवलेला ताट बघायला किती मजा येते ना. याच्यात काहीतरी इनकम्प्लीट आहे काहीच नाही. मला भाजी जास्त आवडत नाही म्हणून आपला दालभात आहे ना आपला फेवरेट. काय पण बोल मला काही दिलं नाही दालभात चालेल. खरी 1500ची वसुली भाऊनी केली बघा. ओम सर ओम सर झालाय भाऊच. इथं मामाने असते असते का ते इथं त्यांनी गुलाबजामुन ताव मारलाय. नवीन आले त्यांना माणसानं दिलाय पण नाही पाहुण्यांना आमच्या. नुसते भाकरे सगळ्याही नाही भाऊ. तुम्ही 8 झालं इथं 4 मगाशी 4 आणि मग आधी 2 10 झालं टोटल. संपणार नाही म्हणून खाली असं आहे. हो संपणार नाही भरपूर स्टॉक आहे. तू पण जाऊ शकतोस. झाले त्याच्या बरोबर बसून. हे बघा साईराम आता पुढे मी गुलाबजाम घेणार नाही. बस तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर गुलाबजाम घेणार नाही. कुठे चार्जेस आहेत. सर्व झोपायची तयारी सुरू आहे. चार्जिंगला बाम लावते. सर्व तयारी झालेली आहे आणि आपण इथं एंड करूया. आज लवकर प्रवास संपला. 6:30 वाजता आपण प्रवास संपवला. थोडी लवकर होती आणि सर्व प्रवासातला काय दाखवण्याचा प्रयत्न करा. असं जल्लोष कसा मॉल आपल्या आरतीच्या वेळी होत असते ते. आणि 27 किलोमीटरचाच प्रवास होता जास्त नव्हता. पण उद्या तो प्रवास उद्या आपल्याला होता. उद्या आपला तो मंचरचा हॉल आहे ना. मंचरचा हॉल आहे. वस्ती तिथे तर फिक्स आहे. म्हणजे आपला थोडा 2-3 किलोमीटरचा एक्स्ट्रा प्रवास आपल्याला कापावा लागणार आहे. तर हा ब्लॉग इथंच एंड करूया. ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत जा. आणि तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असंच ठेवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय. ओम साईराम. चला या चला या. आम्हाला देणगी दिली ती थँक्यू त्याबद्दल. आम्हाला 4-5 जणांनी देणगी दिली. 4-5 मी पण 100 रुपये खरोखर देणगी पाठवली पोर. हा आता तुम्ही पण असं काय असेल तर पाठवू शकता. काळजी घ्या. ओम साईराम.